नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। साताराजवळील महागाव नजीक नदीत तरुणाकडून हवेत गोळीबार, पोलिसांकडून तरुणाची चौकशी सुरू। सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अथवा कायदा हातात घेण्यासारख्या घटना तरुणांच्या हातून घडू नये यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाकडून प्रयत्न केले जात आहेत। मात्र काही घटना या घडत आहेत। सातारा शहराजवळील महागाव येथे कृष्णा नदीजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना आज बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेनंतर सातारा शहर पोलिसांनी संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सातारा शहरानजीक असलेल्या महागाव जवळील नदीच्या शेजारी आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली असता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडे शस्त्र परवाना नसून त्याने हवेत गोळीबार का केला याची कसून चौकशी केली जात आहे। यापूर्वीही संबंधित तरुणावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। धोम आणि धोम बलकुडी धरणातून नियमबाह्य पद्धतीने फलटण आणि खंडाळा तालुक्याला अतिरिक्त पाणी सोडू नका, धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची मागणी, निवेदन सादर। धोम आणि धोम बलकवडी या धरणातून नियमबाह्य पद्धतीने फलटण आणि खंडाळा तालुक्याला त्यांच्या हक्काच्या 2.70 TMC पाण्याव्यतिरिक्त अतिरिक्त पाणी सोडू नये। जलसंपदा विभागाने कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीररित्या गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे। समितीचे अध्यक्ष CR बर्गे, कार्याध्यक्ष रणजित शिवाजीराव फाळके, सहकारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने पाटील यांच्यासह प्रमुख शेतकऱ्यांनी सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांच्यासह अधीक्षक अभियंता यांची बुधवारी दुपारी 3 वाजता सातारच्या सिंचन भवनमध्ये भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। फलटण आणि खंडाळा तालुक्याला नेणाऱ्या पाण्याचा बोगदा धरणामध्ये पाणी पातळीच्या वरच्या बाजूस आहे, त्यामुळे धरणातील पाणी पातळी कमी झाली की या बोगद्यातून पाणी जात नाही। फलटण आणि खंडाळा तालुक्यातून राजकीय भूमिकेद्वारे ऐन उन्हाळ्यात पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो असा आजवरचा समितींच्या आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे। त्यामुळे धोम धरण लाभ क्षेत्रातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी वाई, जावली, सातारा आणि कोरेगाव या तालुक्यातील धोमडावा आणि उजवा कालव्याला पाणी सोडण्यात जलसंपदा विभागाचे अधिकारी ऐन उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये विनाकारण विलंब करतात। आजवरचा अनुभव आणि इतिहास लक्षात घेऊन धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने यावेळी आक्रमक भूमिका घेतली आहे। जलसंपदा विभागाने या भूमिकेकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याबरोबरच कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा या निवेदनामध्ये देण्यात आला आहे। या निवेदनावर माणिकराव भोसले, सुधाकर बर्गे, संजय शेलार, राजेंद्र चव्हाण, पृथ्वीराज माने, जगदीश पवार, किशोर राऊत, संजय गायकवाड, सत्यवान भोसले यांच्यासह प्रमुख शेतकरी आणि पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार, तुळजापूर सातारा मेळा बसमधील प्रवाशांना घ्यावा लागला वडापचा आधार। कोरेगावातील विदारक चित्र। संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक जात असतात। सातारा जिल्ह्यातून तुळजापूरकडे जाण्यासाठी मर्यादित बससेवा उपलब्ध आहे, मात्र ही बससेवा गेले काही दिवस अडचणीत येऊ लागली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे तुळजापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। बुधवारी कोरेगाव शहरात या अनागोंदी कारभाराचा थेट फटका भाविकांना बसला आणि त्यांना वडापचा आधार घ्यावा लागला। महामंडळाच्या कारभाराबद्दल भाविकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। तुळजापूर येथे थेट जाण्यासाठी सातारा येथून बसेसचे प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे अनेकांना सोलापूर येथे उतरून अन्य बसद्वारे जावे लागते। हा त्रास टाळण्यासाठी अनेक भाविक आगाऊच आरक्षण करून सातारा तुळजापूर सातारा बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात। मात्र या मार्गावर जुन्या बसेस पाठवण्याचा सपाटा लावण्यात आल्याने चालक वाहक देखील वैतागले आहेत। बुधवारी दुपारी मेढा आगाराची बस तुळजापूर मेढा मार्गावर धावत होती। कोरेगाव शहरातील शासकीय विश्रामगृह या थांब्यावर बस थांबल्यानंतर प्रवासी चढउतार झाली आणि ही बस साताऱ्याकडे मार्गस्थ झाली। मात्र बस थांब्यापासून काही अंतरावर गेल्यावर ती पंक्चर झाली आणि भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागले। कोरेगाव आगारातून अपेक्षित मदत लवकर मिळत नसल्याचा आजवरचा मेढा आगाराचा अनुभव असल्याने चालक आणि वाहकांनी प्रयत्न केल्याचे दिसले, परंतु बराच वेळ त्यातून मार्ग निघाला नाही। अक्षरशः भर उन्हात प्रवाशांनी वडाप जीपद्वारे सातारा शहरापर्यंत प्रवास केला। विशेष म्हणजे बस ज्या ठिकाणी पंक्चर झाली होती त्यांच्या समोरच वडाप जीप उभी करून प्रवासी बसवले जात होते, असे एकंदरीत चित्र कोरेगावात पाहावयास मिळाले। एसटी महामंडळाचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी नेमके काय करतात? लांब पल्ल्यांच्या मार्गावर विशेष करून देवस्थानच्या
ठिकाणी जाणाऱ्या बसेस चांगल्या दर्जेदार आणि नव्या कोऱ्या का पाठवत नाहीत असा सवाल संतप्त भाविकांनी उपस्थित केला। बुधवारी मेढा सातारा तुळजापूर सातारा मार्गावर पाठवण्यात आलेली बस ही अत्यंत जुनी असून नव्याने तिला रंगरंगोटी केल्याचे दिसून आले। चालक आणि वाहकाच्या बोलण्यांमधून या मार्गावर जुन्या बसेस देण्याचा सपाटा लावला जात असल्याचे समजले, संतप्त प्रवाशांनी सांगितले। एकूणच महामंडळाच्या कारभाराचा दिवसेंदिवस पंचनामा करण्याचे प्रमाण वाढत चालले असून नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सातारा जिल्ह्यातील एसटीच्या यंत्रणेकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती। आपल्या राज्याच्या विकासामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते। या विभागामार्फत विविध प्रकारचे रस्ते, शासकीय निमशासकीय इमारती, बांधकाम व महत्त्वाची विकास कामे करून जनतेला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। आगामी काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रकल्पांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दिली, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांना दिली। मुंबई येथे मंत्रालयात नामदार पवार यांच्या अध्यक्षतेखाली व माझ्या उपस्थितीमध्ये राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींसंदर्भात आढावा बैठक झाली। या बैठकीत नामदार पवार यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले। राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री नामदार आशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आर्थिक वर्ष 2025-2026 च्या अर्थसंकल्पीय तरतुदींसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली। अर्थसंकल्पीय तरतुदी संबंधित मुद्द्यांवर व्यापक विचार विनिमय करून विभागाच्या गरजांचा आढावा घेण्यात आला। या बैठकीमुळे विभागाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची उपलब्धतेस गती मिळण्याची शक्यता असून भविष्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण होती, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले। प्रख्यात सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी घेतली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट। दोघांमध्ये झाला मनमोकळा संवाद। महाराष्ट्रात पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील असणारे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची मुंबई येथील पावनगड निवासस्थानी प्रख्यात सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी बुधवारी दुपारी 1 वाजता भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये मनमोकळा संवाद झाला। पर्यटन मंत्री म्हणून महायुती सरकारमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारलेल्या शंभूराज देसाई यांनी आपल्या कामाचा चांगला धडाका लावला आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबरच सरकारच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना राबवत महाराष्ट्राचा पर्यटन विकास व्हावा, देश विदेशातून पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट द्यावी, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उत्पन्न वाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत। प्रख्यात सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याशी मंत्री देसाई यांनी पर्यटनाच्या अनुषंगाने चर्चा केली। राज्यात नवनवीन ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करणे आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली।